कारणास्तव 4 धावांची पेनल्टी लागली होती आणि आता मैदानाच्या आतमध्ये न्यू सिद्धिविनायक अंजूर संघ खेळतोय. त्या संघामध्ये देखील ड्रेस कोड कंप्लीट नाहीये. 12 खेळाडू देखील ड्रेस कोड मध्ये नाहीये. सो 4 धावांची तब्बल पेनल्टी इथे असणार आहे. या गोष्टीची नोंद घ्या. खर तर अंजूर म्हटलं की भरपूर कलाकार अंजूर गावानं देखील दिलेले आहेत. त्यामध्ये एक आपण पाहिलं तर दिनेश ढाकी एक उत्कृष्ट कीबोर्डिस्ट, अंजूरचा राजा हा ऑर्केस्ट्रा आपण पाहतो आणि उत्कृष्ट कीबोर्डिस्ट दिनेश ढाकी आमचे अंजूरकर, त्यांच्या वतीनं न्यू सिद्धिविनायक अंजूर संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. वेलकम, स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या वतीनं. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक पहिलं गोलंदाज आशिष येतोय पहिलं षटक हाताळण्यासाठी. 4 षटकांचा सामना, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. 2 क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये तयार. मॅच होते सुरुवात. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ द टीम. महापोली बनाम अंजूर. वेगवान चेंडू पहिला थोडा दूर ठेवला अवे फ्रॉम द बॉडी. इट्स अ वाईट बॉल. शॉट ऑफर केला होता बॅट्समनने पण लाईन आणि लेंथ लवकर ओळखली होती, त्यामुळे एफर्ट्स तितके लावले नाही कारण त्याला माहित होतं ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा रनने सुरुवात. धावा फलकावरती ऑलरेडी 4 लागलेल्या आहेत, त्यामध्ये 1 ऍड होईल 5. एलडीएच बॅटची शॉर्ट थर्ड मध्ये बॉल सिंगल इथे अंकित केली जाईल. धावा संख्या सिंगलने पुढे 2 वरती. ज्या 4 धावांची पेनल्टी ती ओव्हर नंतर आपण ऍड करू. व्हाईट बॉल त्यानंतर सिंगल शॉर्ट थर्ड मध्ये. चला लवकर जरा. रिवर्स अस्त्र बाहेर काढलं होतं. लगा तो आबाद बनना बर्बाद असा हा फटका आहे. खरं तर दुधारी तलवार या फटक्याला संबोधलं जातं आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती आपण पाहत आहोत. आदरणीय सुरेंद्रजी पाटील साहेबांचं देखील आगमन झालंय. वेलकम. आणि त्याच समवेत प्रदीपजी पाटील साहेब देखील आपल्या मंचावरती विराजमान झालेले आहेत. आणि दोन्ही रॉयल व्यक्तिमत्वाचं आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आपण मनपूर्वक स्वागत करूया. खरं तर आज मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय. काल देखील या मंचावरती मोठ्या संख्येनं मान्यवर विराजमान होते आणि आज देखील हे सर्व मान्यवर आमच्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी येत आहेत. खरं तर वन मॅन शो आमचे नितेश दादा पाटील असतील, त्यांच्या प्रेमा खातीर, त्यांच्या मैत्री खातीर हे मान्यवर सातत्याने स्वागत केलंय मान्यवरांचं. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉल अ सेट. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं ठोकलाय. आयोजन केलंय क्रिकेटचं मोनिका पाटीलच्या नावा. शीर्षगीत टायटल सॉन्ग ऑफ द टुर्नामेंट. वन मॅन शो आमचे नितेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून यावेळेस मात्र गॅप मध्ये खेळलाय. इन टू द गॅप. नो चान्स फॉर एनी फिल्डर. कोणताही क्षेत्ररक्षक जागेवरून हल्ला नाहीये. बॉलचा लॅक ऑफ अ पॉइंट. सीमारेषा पलीकडे 4. गॅप मध्ये खेळलाय. चौकाराची वसुली आपल्याला पाहायला मिळते. धावा संख्या धावा पठेलावरती 12. वेळ घेतोय गोलंदाज, थांबतोय. व्हाईट बॉल सिंगल, 2 डॉट, त्यानंतर 6 बाउंड्री. 12 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत. यावेळेस मात्र आपण पाहतोय फक्त गोलंदाजाच्या गतीचा वापर केलाय. दिशा दिली बॉलला. बॅकवर्ड स्क्वेअरला प्रोटेक्शन नाहीये आणि त्याचा फायदा बॅट्समन देखील उचललाय.
4 धावा इथे मिळतील आणि षटक क्रमांक दरम्यान पहिलं पूर्ण मैदानाच्या आतमध्ये एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. धाव संख्या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 16. आणि ज्या प्रकारे मी उल्लेख केला होता 4 धावांची पेनल्टी अंजूर संघाला ती ऍड करून 20 झालेल्या आहेत. आणि ऑनलाईन प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून आम्हाला अंजूरचे उत्कृष्ट कीबोर्डिस्ट तथा अगदी आपण पाहिलं तर अंजूरच्या राजा ऑर्केस्ट्राचे प्रोप्रायटर आमचे दिनेशजी डाके देखील जोडले जातात. स्वागत आहे आपलं देखील. शुभेच्छा आल्यात अंजूर संघाला, पण शुभेच्छांचा फायदा आता व्हायला हवा. गोलंदाजी चांगली करावी लागेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या होत्या. 4 धावांची पेनल्टी, धावा झाल्यात 20. दीप गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावरती सोपवलेली आहे. फिल्डिंग मध्ये आता परिवर्तन, फील्ड रेस्ट्रिक्शन पूर्णपणे नाहीसे झालेले आहेत. आता आउटफील्ड मध्ये तुम्हाला 5 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. बाउंड्री लाईनचं अगदी जवळ त्या सीमेचं रक्षण करण्यासाठी. ऑन साइड पॅक, डीप मध्ये लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑन म्हणजे काऊ कॉर्नर मध्ये एक फिल्डर, त्यानंतर डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेग एक तैनात करण्यात आला. शॉर्ट पॉइंट, शॉर्ट थर्ड आत आहे, पॉइंट आत आहे आणि डीप मध्ये एक स्ट्रायकवर तैनात करण्यात आलाय. ओ व्हॉट बॉल, वाईड यॉर्कर. गाईडलाईन दिली, वाईड लाईनची ती पकडून गोलंदाजी केली गेली. हे मॉडर्न डे क्रिकेट आहे. वाईड यॉर्कर, स्विंगिंग यॉर्कर, अगदी आपण पाहिलं तर लेंथ बॉल जास्तीत जास्त हाताळले जातात. त्या बॉलसाठी तयार राहावं लागतं. जसं अनऑर्थोडॉक्स क्रिकेट बॅट्समनने आणलं, गोलंदाजांकडे देखील व्हेरिएशन्स आलेले आहेत. सोडून दिलं यावेळेस, दूर ठेवलाय, बाल बाल बचे, शॉर्ट थर्ड. जितेशला आपण तिकडे पाहतोय. आउटस्टँडिंग एफर्ट, कारण तिथे बॉल निसटला असता कदाचित पंजा मिळाला असता. यापूर्वीच्या मॅच मध्ये 2 वेळा ते घडलं. नो बॉल वरती देखील 4 मिळाल्या आणि वाईड बॉल वरती देखील 4 मिळाल्या होत्या. कोळिवली संघाच्या गोलंदाजाने ते खर्च केला होता त्या धावा. आता दीप पुन्हा. ओ दीप चांगली बॉलिंग करतोय. यापूर्वी थोडी लाईन मध्ये मिस्टेक झाली होती त्याची, लाईन मध्ये गडबड झाली मी म्हणेन. अतिरिक्त गतीच्या शोधात कुठेतरी दिशेवरून नियंत्रण भरकटलं होतं, पण आता पुन्हा कंट्रोल मध्ये बॉलिंग करत असताना. सी इन क्रिकेट स्टँड फॉर कंट्रोल, स्टँड फॉर कन्सिस्टन्सी. जर तुमच्याकडे सातत्य आहे, नियंत्रण आहे, तर नो डाऊट ॲज अ बॉलर तुमचं नाव या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. थोडे फंबल झाले, फिल्डर सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉलला गॅदर करतात, उचलतील, फेकतील, तत्पूर्वी 1 रन मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे. टोटल नियांशू गायकर आम्हाला सांगतात 22 धावा. 22 मॅन फ्रॉम गोळिवली. स्कोरर मित्र आमचे कल्याण डोंबिवलीतील अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांना आपण पाहतो स्कोररची भूमिका ते बजावत असतात. आणि आज या खांडप्याच्या स्पर्धामध्ये सरपंच चषक आपल्यासोबत जोडले गेलेत. फुल टॉस ऑन साइडला पाठवण्याचा प्रयत्न, वेस्ट आहे, नो बॉल, बीमर आणि त्यावरती मोहर लागली चौकाराची. नाही नाही नाही, काय घडलं एक्झॅक्टली मागे? कदाचित बॉल थांबला की काय? आणि आता मात्र आपण पाहतोय धावून किती धावा घेतल्या गेल्या. नो बॉल तर आहे, धावून 2 घेतल्या, अंपायर 1 घेतली म्हणजे नो +1. असं वाटलं होतं फलंदाजाला प्रथम दर्शनी की बॉल सहज जाईल, आणि आपण देखील म्हटलो की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाच की काय. पण त्या फिल्डरचं कौतुक आहे ज्याने शेवटपर्यंत नजर ठेवली होती बॉलवर. त्याने जसं पाहिलं बाउंड्री लाईन पर्यंत नाही गेला, तो धावत सुटला तिकडून. फ्री हिट बॉल, कोला टाकण्याचा प्रयत्न. बघा कुठे चुकी होते गोलंदाजाकडून, तर लगेचच पुढच्या बॉलवरती ती चुकी भरून काढण्याचा प्रयत्न देखील तो करतोय. एक्स्ट्रा एफर्ट लावावे लागतात, एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मन्स करावा लागतो जेव्हा तुम्हाला सामना जिंकायचा आहे तर. आणि जेव्हा एखाद्या संघाला पेनल्टी लागते तेव्हा कुठेतरी त्यांचं मनोबल कमी होतं. पण आता नव्या उमेदीनं
मैदानामध्ये संघर्ष करावा लागेल. शफल झालाय आणि सफल देखील झालाय. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होत असताना उजवा पाय वाकवला, बॉलला पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ बिग हिट. सरपंच चषक षटकार. कोला टाकण्याचा प्रयत्न यावेळेस ऑन ड्राईव्ह करतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. मिड विकेटला डबलचा कॉल डगआउट मधून केला होता पण बॅट्समन तयार नव्हते. एका धावेवरती समाधान मारावं लागेल. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 2 षटकाचा कॅच संपन्न झाला. न्यायशू गायकर आम्हाला माहिती देतील आता स्कोरबोर्डवरती धावा किती असतील एक्झॅक्टली, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर कॅल्क्युलेट ते करतात सध्या. A 28 धावा फलकावरती असतील. थांबा चेक करतो आम्ही जरा 2 मिनिटं थांबा फक्त. थर्टी टू 32 पॅनल्टीच्या काउंट आम्ही केल्या पण स्कोरर कडून थोडी मिस्टेक कट केल्या नाही त्या धावा. नो डाऊट 32 धावा असतील. 28 ऑफिशियली झालेल्या आहेत आणि 4 धावांची पॅनल्टी जी आहेत ते ऍड करून 32 आहेत. बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है ना इशू. षटक क्रमांक 3 हाताळण्याची जबाबदारी आता तिसऱ्या विकल्पाकडे. शौर्याला आपण पाहतो बॉलिंग मार्कवर. ओव्हर नंबर 3. शॉर्ट थर्ड शॉर्ट फाईन. स्वीपर कव्हरला आता बाहेर घेतलंय. आउटफील्ड मधून पॉइंट होता पण त्याला आता थोडं शिफ्ट करतात. फिल्डिंग मध्ये अजूनही बदल सुरू आहेत. चला अंजूर संघ एकाने फिल्डिंग लावा, कारण तुमच्या चांगल्यासाठी जर अजून जास्त खेळाडू फिल्डिंग लावतील तर तुमचीच गफलत होईल. आता आउटफील्ड मध्ये डीप मध्ये एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. तो थोडा कव्हर रिजनला डीप मध्ये समोर लॉंग ऑन मिड विकेट. ओ काय घडलंय. नो बॉल. आधीच कर्ज बाजारी आणि त्यात उसना शेजारी. आता असंच म्हणावं लागेल. पहिले 4 धावांची पॅनल्टी, त्यामध्ये बोनस धावा मिळतात महापोलीला. फुल टॉस कसा सोडेल फलंदाज पण समोर फिल्डर तैनात होते. करा फिल्डिंग. कॅच तर कॅच पण सुटली आणि बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्री हिट जरूर होता पण सर कॅच धरली असती तर नुकसान झालं नसतं. 4 धावा तिकडे मिळाल्या. धावसंख्या 37. कॅच पकडली असती तर तुमचा फायदा नसता पण नुकसानही झालं नसतं. पण आता कॅच सुटली तर नुकसानही झालंय. 37 ऑन बोर्ड. फुल टॉस आणखीन एक पाठवला यावेळेस. मैदानाचा दुप्पटला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. कोणत्याही खेळाडूला रिव्ह्यू नाहीये. ऑनफिल्ड अंपायरला जर वाटलं तर ते रिव्ह्यू घेतील पण हा बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. 6 धावा मिळतील इकडे. नो डाऊट सिक्सर. कोणत्याही संघाला रिव्ह्यू नाही. ऑनफिल्ड अंपायरचा रिव्ह्यू आहे का?
हा मग चेक करू. तर टेक्निकल रूम मधून इशारा आलाय. इट्स अ नो बॉल. बीमर ओ वेस्ट आणि सेकंड बीमर आहे. खरं तर आंतरराष्ट्रीय नियमावलीनुसार जेव्हा फलंदाजाला घातक असा बीमर जेव्हा बॉडी लाईन वरती जर येतो तरच तो गोलंदाज बॅन केला जातो. पण टेनिस क्रिकेटमध्ये 2 बीमर कसेही आले तरी देखील गोलंदाज आपण बॅन करत असतो. सो या मॅच मध्ये पुन्हा गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाही. तुम्हाला गोलंदाज बदलावा लागेल. सेकंड बीमर. पियुष येतोय ते षटक पूर्ण करण्यासाठी. फ्री हिट बॉल. सुवर्ण संधी फलंदाजाकडे अजूनही. मुभा आहे. मोठा फटका खेळण्याची फोर्स करतोय. इनफिल्ड वरून पॉइंट बीट केलाय. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्री हिट वरती आलाय. सुपर हिट. चौकार. यावेळेस चांगला बॉल आपण पाहतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न. या पहिले काही घडलंय ते विसरून नव्यानं सुरुवात करण्याचा प्रयत्न न्यू सिद्धिविनायक अंजूर संघाचा आपण पाहतो. आता इथून पुढे अटॅकिंग अप्रोचने बॉलिंग करावी लागेल. टेम्परामेंट थोडं क्लिअर करावं लागेल. स्विंग अँड मिस. महत्वपूर्ण गोलंदाजाचा वापर आता उर्वरित चेंडूंसाठी केला गेला जिथे यापूर्वी शौर्यनं 2 बीमर हाताळले. पहिल्या फेरीतील सामना त्यामुळे 4 षटकांचा आपण खेळवतोय. त्यानंतर वावेगर गावदेवी वावेगर आणि खुशी 11 आई संतोषी माता आमगाव आपण देखील रिपोर्टिंग करून ठेवा. पण साविंद्र संघ देखील रिपोर्टिंग केलेली आहे. सो रियांश 11 साबे संघ आपण देखील संघ कर्णधाराला आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ पाठवून द्या. इनिंग ब्रेक जसा आपल्याला वेळ मिळेल तसा आपण टॉसची प्रक्रिया देखील लगेच पूर्ण करून घेणार आहोत. साविंद्र स्पोर्ट्स साविंद्र आणि रियांश 11 सावे दोन्ही संघ कर्णधार आम्हाला लगेचच कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्ही आवाज. साविंद्र टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले गेलेले आहेत. कॉम बॉक्स मध्ये आमच्यासोबत जोडलेत. विनंती असेल साबे संघ कर्णधाराला की आपण देखील यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. षटक क्रमांक 3 देखील मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावत संख्या धाव पठेलावरती आपण पाहत आहोत तब्बल सांघिक अर्धशतक पूर्ण झालंय. 50 धावा धावफलकावरती बॅटिंग करत असताना महापोली संघाच्या आपण पाहत आहोत. आदरणीय मान्यवरांचं आगमन आपल्या मंचावरती आपण पाहतोय. आदरणीय संतोषी तारे साहेब आपल्या मंचावरती विराजमान झालेले आहेत. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. आमचे वन मॅन शो नितेश शेठ पाटील यांच्या वतीनं आलेल्या तमाम लाडक्या मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत.
चला सामना आपण सुरुवात करूयात. तयार. ओव्हर द विकेट. हो क्या बात आहे. आठवण करून देतो वीरेंद्र सेहवागची आणि त्या स्टाईल मध्ये पाठवलंय. ऑफस्टंपच्या बाहेर आहे. खूप टप्प्याचा होता. फक्त दिशा दिली. गोलंदाजाच्या गतीचा वापर केला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. सेन्सिबल अप्रोच ज्याला म्हटलं जातं. बॉलच्या मेरिट वरती येऊन खेळणं. ज्या प्रकारे चेंडू येतात त्या प्रकारे सेन्सिबली बॅटिंग करणं. स्टँड ऑफ क्रिकेट. सॉफ्ट आणि पंच करतो. फक्त डिफेन्सिव्ह अप्रोच आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल मिळेल तिकडे. सिंगलच्या मदतीने धावा संख्या पुढे. टोटल स्कोरबोर्ड वरती स्कोर मित्र न्याशू गायकर आम्हाला सांगतील 55 धावा. तब्बल धावा पठेलावरती. अरबाज आणि त्यासोबत फलंदाज आपण पाहतोय उमेरनं चांगली बॅटिंग केली. उमेरनं धावा संख्येचा जणू काय इथे पाऊस पाडला. चौकार षटकारांची आतिषबाजी करून दाखवली. हा ट्रॅकर ऑन साइडला पुल केलाय आणि बॉल मिड विकेट बाहेर. गोल देखील झालाय. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. ऑन साइडला खेचून मारलाय. फटका चांगला आहे. धावा देखील चांगल्या मिळतील. अर्धशतकाच्या वाटेवरती सध्या वाट पाहतोय प्रत्येक बॉलची. आणखीन एक ठोकलाय. दमदार षटकार. धावा संख्या आता तब्बल 67 या आकड्यावरती. अर्धशतकापासून 2 धावा दूर. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकावण्याचा मान मिळेल फलंदाज उमेरला. का बॅटिंग केली महापोलीसाठी. अगदी मैदानाच्या चारी बाजूनी धावांचा पाऊस त्यानं पाडला आणि धावा एकवटल्या. चला जुना बॉल द्या लगेच. धावांचा पाऊस अक्षरशः आपल्याला पाहायला मिळाला. मैदानाच्या चारही बाजूंनी 360 डिग्री मध्ये धावा संख्या त्याने बनवल्या. चला बॉल द्या तो बॉलरकडे सरळ, कारण चॉईस नाहीये कोणत्या प्रकारे जो इथून दिला जाईल. विदाउट एनी आर्ग्युमेंट तुम्हाला त्या बॉल सोबत खेळावंच लागेल. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 2 धावा हव्यात उमेरला अर्धशतकासाठी. ड्राइव्ह करतोय फिल्डर. तिकडे पहिले स्किट झाले होते आणि आता मात्र आपण पाहिलं तर 4 धावा देखील तिकडे मिळतील. 4 धावा देखील मिळाल्या. अर्धशतक झळकावलं. बॅट वर करतोय. प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारतोय आणि प्रेक्षकांना सांगतोय होय मी या मैदानावरती अर्धशतक झळकावलंय. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. टाळ्या होऊन जाऊ दे एकदा उमेरसाठी. अर्धशतक झळकावणारा पहिला फलंदाज सरपंच चषकातला उमेर, मॅन फ्रॉम मापोली. स्वीप करण्याचा प्रयत्न. साईडला व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. राऊंड द लेग्स. धावसंख्या 72. धावसंख्या आपण पाहिली 72. 72. स्टील 1 टू गो. ऑन साइडला स्वीप केलाय. जाता जाता आणखीन एक मारून गेलाय. क्या बात आहे. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. अप्रतिम फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि डाव संपला पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 78 धावा तब्बल धावा फलकावरती अवघ्या ना अवघ्या 24 बॉल मध्ये कुठल्या गेल्या आणि 79 धावांचं एक भलं मोठं लक्ष सेट केलंय न्यू सिद्धिविनायक अंजूर संघासमोर. अफलातून फलंदाजी आणि आता आलेल्या मान्यवरांचा यथोचित सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडणार आहोत. चिंचोली गावचे उद्योजक समाजसेवक आदरणीय प्रदीपजी पाटील दादांचा सन्मान आपल्या मंचावरती करणार आहोत. मी विनंती करेन अजितजी पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडायचा आहे. आलेल्या मान्यवरांचा यथोचित मान सन्मान करणं आपल्या स्पर्धेची ओळख
मैत्रीपूर्ण संबंध जपणारी स्पर्धा, बांधिलकी आणि आपुलकी जपणारी स्पर्धा म्हणजे नितेश शेठ पाटील यांच्या स्वप्नातून साकारलेली क्रिकेटची महास्पर्धा सरपंच चषक 2025 26/6 दैदिप्यमान सोहळा. त्यानंतर उद्योजक चिंचवली आदरणीय सुरेंद्रजी पाटील साहेबांना देखील विनंती करतो आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. मी विनंती करतोय राजेश दादा पाटील यांना आपल्या शुभास्ते हा शुभ सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडायचा आहे. गणेशजी तऱ्हेने विनंती करेन की आपण देखील तिकडे जॉईन व्हायचं आहे. उपस्थित मान्यवरांच्या शुभास्ते मान्यवरांचा सन्मान आपण पाहतो आमच्या मंचावरती. रॉयल व्यक्तिमत्व विराजमान आहे. खरं तर डॅशिंग डायनामिक आमचे वन मॅन शो नितेश दादा पाटील यांच्या विनंतीस मान देऊन हे सर्व मान्यवर मैत्रीपूर्ण संबंध जोपासण्यासाठी आणि क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आपल्या मंचावरती विराजमान झालेले आपल्याला पाहायला मिळाले. कालेर कशिलीचे एक अगदी आपण पाहिलं तर दमदार उद्योजक, सुप्रसिद्ध उद्योजक, क्रिकेटवरती नितांत यांचं प्रेम आहे. आदरणीय संतोषजी तरे साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडणार आहोत. मी विनंती करेन या स्पर्धेचे जनक, आमचे मुख्य आयोजक, आमचे आधारस्तंभ, वन मॅन शो नितेश दादा पाटील, आपल्या शुभ हस्ते या रॉयल व्यक्तिमत्वाचा सन्मान आपल्या मंचावरती आपण करायचा आहे. सुप्रसिद्ध उद्योजक आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित मान सन्मान आपल्या स्पर्धेच्या वतीने आपण करत आहोत. सर्व या व्यक्तिमत्वांच्या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. आणि त्याच प्रकारे आपण पाहतोय कामतगरचे सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय अंजुलजी चौधरी साहेबांना देखील विनंती की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. पुन्हा एकदा आदरणीय नितेशजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपण दादांचा सन्मान आपल्या या भव्य मंचावरती पार पाडायचा आहे. या सगळ्या मान्यवरांच्या येण्यानं आज आमचं व्यासपीठ बहरलं. आपणा सर्वांची उपस्थिती आम्हाला वंदनीय आहे, प्रार्थनीय आहे आणि आपण सर्व आलात आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. खरं तर आमचे वन मॅन शो नितेश शेठ पाटील, खरं तर यांचे संपूर्ण मित्रपरिवार आज या रॉयल मंचावरती विराजमान झालाय. या सर्व दमदार व्यक्तिमत्वांचं पुन्हा एकदा नितेश शेठ पाटील, NS ग्रुप 555 यांच्या वतीनं आपलं स्वागत करेन आणि राजूजी सिंग यांचा देखील सन्मान आपल्या अतिथी मंचावरती आपण पार पाडणार आहोत. आदरणीय राजू सिंग साहेबांचा सन्मान देखील आपल्या मंचावरती आपण पार पाडतोय. उद्योजक आहेत आणि अगदी आपण पाहिलं तर आमचे चौधरी साहेबांचे निकटवर्तीय देखील आहेत. मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत राजूजी सिंग आणि दादांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण करतोय. या तुर्ता छोटासा ब्रेक घेतोय, कुठेही जाऊ नका. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन आणि मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करेन समीरजी ठाकरे सरांना. तत्पूर्वी टॉसची देखील प्रक्रिया आपण पूर्ण करणार आहोत. दोन्ही संघांचे संघनायककडे आपल्याला जोडले गेलेले आहेत. एका बाजूला साबिंद्रा स्पोर्ट्स साबिंद्रा आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो संघ आपण पाहणार आहोत, अर्थातच रियांश 11 चाबे. चला आदरणीय अंजुलजी चौधरी आणि संतोषजी तरे साहेबांना विनंती करतोय आणि राजूजी सिंग साहेबांना देखील विनंती आहे की आपण देखील यायचंय. आपल्या शुभास्ते आम्ही टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत आणि त्यासोबत आमचे वन मॅन शो अर्थातच नितेश दादा पाटील यांना देखील विनंती असेल की आपण देखील या आणि इथे आपल्या शुभास्ते आम्ही टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. दोन्ही संघाचे संघनायक जोडले गेलेत. एका बाजूला सामना सुरू राहील आणि दुसऱ्या बाजूला या महत्त्वपूर्ण मॅचच्या टॉसच्या प्रक्रियेकडे आपण वळतोय. हे सर्व दमदार मान्यवर आमच्या टॉस का बॉस या कक्षाच्या दिशेनं अगदी येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या शुभास्ते टॉसची प्रक्रिया आपण दरम्यान पूर्ण करून घेणार आहोत. आपला सरपंच आणि दुसऱ्या बाजूला आपला खासदार बाळ्या मामा यांचे निकटवर्ती आमचे नितेश शेठ पाटील यांच्या शुभास्ते, खरं तर त्यांच्या आलेल्या मित्रपरिवाराच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. आपला सरपंच कॉल आणि आपला खासदार आलाय.
टॉस जिंकलाय साविंद्रा स्पोर्ट्स. साविंद्रा फक्त निर्णय कळवा. फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. जाऊयातून थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया भिवंडीतील लोकप्रिय आणि नामवंत समालोचक आवाज नांदुरकीचा समीरजी ठाकरे यांना. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. समीर सर, थँक्यू. थँक्यू सो मच प्रथमेश. आफ्टर लंच ब्रेक पुन्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. टार्गेट भरपूर मोठं सेट करण्यात आलं 79 धावसंख्येचं आणि आदरणीय दक्ष चौधरी यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. राहुल पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. कमी गतीने टाकलेला बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. आकाश टीमचा कॅप्टन गोलंदाजी करण्यासाठी येतोय. उमेर डॉन आज जबरदस्त फटकेबाजी केली. अर्धशतकीय डाव त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाला. 58 धावा त्याने जोडल्या आणि धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 9 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीमची टोटल 9 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. जवळपास 20 धावा प्रत्येक ओव्हर मागे जोडायच्या होत्या आणि आता येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये 70 धावांची आवश्यकता आहे. चला 8 धावा धावफलकावर देत 71 पाहिजेत. सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी आसिफ सिनियर बॉलिंग मार्क वरती येतोय. सामना करेल बॅटर देवेश. ओहो, यावेळेला अपील अँड फिंगर गोज अप. बॅटची एज घेत असताना खेळाडू बाद झालाय. धक्का लागेल. आणखी एक दुसरा खेळाडू आउट होतोय. दीप आलाय नवीन बॅटर. दुपारचं सत्र आणि एकतर्फी हा सामना आपल्याला बघायला मिळतो. याचं कारण 79 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये फक्त 8च धावा बनवता आल्या आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केले आसिफनं. सिकंदर स्पोर्ट महापोली. शेलारचा चषक त्यांनी जिंकला आणि तिथून तो कॉन्फिडन्स, तो मोमेंटम प्रत्येक स्पर्धांमध्ये घेऊन जात आहेत. यॉर्कर परफेक्ट फुलर लेंथ होता. आणखी एक डॉट बॉल. दीप समोर चांगल्या चेंडूने सुरुवात केली. यानंतर एक ग्रुप क्लिअर होताना आपल्याला दिसेल, कारण तेथे सामना होणार आहे तो अर्थातच रियांश 11 चावीच्या विपक्षामध्ये चाविंद्रा स्पोर्ट चाविंद्रा. आसिफचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय परंतु तो थेट लँड होतो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. मिडविकेटला पकडलाय झेल. धक्का क्रमांक 3. तो खुशी 11 आई संतोषी माता आनगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये RCC राया अशी लढत तुम्हाला बघायला मिळणार आहे, कारण जय गावदेवी वावेगर या संघाच्या जागेवरती RCC राया संघ खेळणार आहे. ड्राइव्ह केला ऑन साइडला. फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने टर्न करत असताना बॉलला फक्त मिळेल 1 धाव. एका धावेने स्ट्राईक आता दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करत असताना 10 वर. नवीन बॅटर आशिष मैदानामध्ये एंटर झाला. आशिषच्या बॅटमधून सिंगल त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली. येस 9 धावा धावफलकावर देत. ओ क्रॅकिंग स्ट्रोक. जबरदस्त स्मॅश पाहायला मिळाला. विथ द बाउन्स ऑन द राईटचा फटका खेळण्यात आला आणि 10 धावा धावफलकावरती लागतात. सिंगल स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न राहिला, परंतु आता सामना पूर्णपणे सिकंदर स्पोर्ट महापोलीने आपल्या बाजूने झुकवला. उमेर डॉन आज जणू काय हायलाइट क्रिकेट आपण बघत होतो. चौकार, षटकार, षटकार, चौकार. पाऊस पाडला, अक्षरशः धावांचा डोंगर उभा केला.
आसिफ आणखी एक डॉट बॉल. षटक क्रमांक दुसरं समाप्त होते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती तुम्ही पाहतायत फक्त 10 धावा. 2 धावांचं षटक आसिफ सिनियरचं तुम्हाला बघायला मिळालं आणि 2 महत्वपूर्ण विकेट्स प्राप्त करताना तो दिसला. सरपंच चषक खांडपेचा थरार तुम्ही अनुभवताय. स्पर्धेतील दुसरा दिवस आफ्टरनून सेशन. वेलकम आपू. आरसीसी राया संघ तुम्हाला यापुढे खेळताना दिसेल. कुशल 11 संतोषी माता अनगावच्या विपक्षात ती लढत असेल. तिसरं षटक अरहम पटेल बॉलिंग मार्कवर येतोय. सामना करेल बॅटर स्ट्रायकिंग एंडला मानस. ओ हुक केला समोर इन फ्रंट ऑफ स्क्वेअर मिड विकेटला. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार आला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मला वाटतं की सूर्याची किरण डोळ्यांवरती आली असावी आणि त्याच्याचमुळे तो डोळे मिटताना तिथे दिसला. चौकार आलेला आहे. त्या ठिकाणी त्याला माहिती आहे की सूर्याची किरण येतात थोडंसं रिफ्लेक्शन होतं आणि त्याच्यामुळे सनग्लासेसचा वापर होणं गरजेचं. आणि फायनली बघा सनग्लासेस वेअर केल्यानंतर त्याच्याचकडे चेंडू गेला आणि त्यानं चांगला झेलही पकडलाय. त्या ठिकाणी बाद होणारा हा चौथा खेळाडू तुम्ही पाहताय न्यू सिद्धिविनायक अंजूर संघाचा. जितेश नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर झालाय. आरंभला सफलता मिळाली आहे. हाफ ट्रॅकर बॉल हुक केला. कंट्रोल हुक नव्हता. बॅटची कडा टॉप एज घेत असताना बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. शॉर्ट ऑफ लेन गोलंदाजी आपल्याला सध्या तरी गोलंदाज अरहम पटेलच्या माध्यमातून बघायला मिळाली. खरं तर कंट्रोल हुक नव्हता मात्र चौकार तेथे मिळालाय. या 4 धावांनी स्कोर पुढे जाताना स्कोर कार्डवरती 18 धावा. वन साइड मॅच एकतर्फी विजयाकडे अग्रेसर सध्या सिकंदर स्पोर्ट महापोली. आता पुढे टाकलाय लॉफ्ट करत असताना लॉंग ऑनचा फिल्डर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड बरोबर काळ्या पडद्यासमोर येतोय आणि झेल त्यानं पकडलाय. खेळाडू बाद होतोय. 5वा धक्का. येथे मिळाली. अजूनही 61 धावा विजयापासून दूर आहेत. येणारे बॉल शिल्लक असेल 8. भाविकाला पहिला बॉल ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना चांगला पंच पाहायला मिळाला. ठक असा आवाज येतोय. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होणार तोपर्यंत वेळ होती भाविककडे सिंगल कंप्लीट करण्याची. 19 धावा धावफलकावरती लागतात. आता स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल आशिष. मानसनं 2 चौकार मारले. जितेशच्या बॅटमधून 1 चौकार बघायला मिळाला. टोटली यंग साइड आपण पाहतोय न्यू सिद्धिविनायक अंजूर. डॉट बॉल फुल लेंथ होतं आणि सर विकेट किपरच्या हातामध्ये येतोय. डॉट बॉल. 9 धावांचं षटक अरहमचं होतं आणि 2 विकेट त्यालाही मिळाल्या. 19 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकामध्ये 8 होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा आल्या आणि थर्ड ओव्हरमध्ये आता 9 धावा येत आहेत.
अंतिम षटक जबी आलाय. शेवटचे 6 बॉल आणि 60 धावांची आवश्यकता आहे. चांगला फटका ड्राईव्ह करण्यात आलाय, क्लासिकल ड्राईव्ह. बॉल एक्स्ट्रा कव्हरला सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. औपचारिकता या ठिकाणी शिल्लक आहे. आता असंच आपण म्हणूया भाविकच्या बॅटमधून हा चौकार आपल्याला बघायला मिळाला. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आणि ते 5 चेंडू पूर्ण करून ही औपचारिकता पूर्ण केली जाईल. चांगला क्लासिकल फटका होता. कुठेतरी हे फटके येणाऱ्या मॅचेससाठी फलंदाजांचा आत्मविश्वास वाढवतील. इथे एक्स्ट्रा धाव, अतिरिक्त धावसंख्येने धावफलक 24 वर. मला वाटतं आज वसीम दिंडा टीम मध्ये नाहीये, आशिक अन्सारी सुद्धा संघामध्ये नाही आणि त्याच्यामुळे जबीकडे चेंडू सोपवलाय. धावा. पुन्हा फुल टॉस, पुन्हा वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये बॉल येतोय. खराब क्षेत्ररक्षण आसिफ शेखचा आणि येतोय बॉल सरळ सीमा पार, येतोय चौकार. फुलर लेंथ सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. एकोणतीस धावा आहेत आणि शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका येईल का? ओ, पंचांचा नो बॉलचा इशारा आणि हा बॉल आता लॉंग स्टॉपच्या दिशेने वेगाने निघून जातोय. सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतात 5. मिळाला 35 धावा धावफलकावरती लागल्यात, म्हणजे जवळपास अर्ध्या धावा देखील आतापर्यंत तरी मी म्हणेल बनवता आलेल्या नाहीयेत. पूर्णपणे यंग टीम आहे, अजून भरपूर काही शिकणं बाकी आहे. हे यंगस्टर खेळाडू जसजशा स्पर्धा खेळत राहतील न्यू सिद्धिविनायक अंजूरचे, ते हळूहळू त्यांच्याकडे अनुभव येईल. मात्र यावेळेला काय फटका आहे, लॉफ्ट करत असताना ओव्हर लॉंग ऑफ. शेवटच्या बॉलवर सिक्सर आलाय, क्लासिकल फटका होता. वा बाय वा. गोसू जन अर्धशतकीय डाव या स्पर्धेमध्ये साकारलाय. तो खेळाडू उमेर डॉन ठरलाय या सामन्याचा सामनावीर. 58 धावांची तुफानी फटकेबाजी इनिंग तुम्हाला बघायला मिळाली उमेर डॉनच्या वतीनं आणि तोच ह्या सामन्याचा सामनावीर ठरलेला आहे. तर उमेर डॉनला विनंती असेल की लगेचच सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्याकरिता आपण यावं आणि साविंद्र स्पोर्ट साविंद्र आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आणखी एक मोठा सामना मित्रांनो तुम्हाला बघायला मिळेल. साविंद्र स्पोर्ट साविंद्राच्या विपक्षामध्ये रियांश 11 सावे या 2 संघांदरम्यान ही लढत आपण पाहणार आहोत. उमेर डॉन थोडं स्पीडला आहे. आदरणीय संतोष तारे आणि अंजुल चौधरी यांच्या शुभास आपण सामनावीराचा पुरस्कार उमेर डॉनला देत आहोत. 58 धावा मित्रवडे या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक उमेर डॉनच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळालं आणि तोच ठरलाय या सामन्याचा सामनावीर. सन्माननीय अंजुल चौधरी आणि संतोष तारे यांच्या शुभास आपण देत आहोत